नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 27 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत नोवाक जोकोविच याचा एक ऐतिहासिक विक्रम. 77वा प्रजासत्ताक दिन कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच नुकतेच पद्म पुरस्कार 2026 हे जाहीर झालेले आहेत. याबद्दल देखील आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय महत्त्वाचे पद्म पुरस्कार यामध्ये आता सांगणार आहे. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. स्लिनेक्स हा कोणत्या देशांमधील सराव आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत आणि श्रीलंका. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच काही नौदल सराव असतील, लष्करी सराव असतील किंवा हवाई सराव असतील, हे आपल्याला परीक्षेमध्ये सातत्याने विचारत आहेत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे सराव हे माहिती हवे आणि जे शेजारील देशांसोबतचे जे काही सराव आहेत, हे तर अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या स्लिनेक्स या सराव जो आहे, हा भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आहे. तुम्ही आता मला कमेंटमध्ये सांगणार आहात, की हा नौदल सराव आहे, लष्करी सराव आहे, की हवाई सराव आहे? कारण याबद्दलचा क्वेश्चन ऑलरेडी आपल्याला एका एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 27 जानेवारी. 27 जानेवारी 1996 पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची आजच्या दिवशी चाचणी करण्यात आलेली होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 250 ते 350 किलोमीटर एवढा आहे. 27 जानेवारी 1967 बालभारती याची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. आपल्याला माहितीच आहे बालभारती याचं नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी हे बालभारतीचे संस्थापक कार्यालय आहे. तसेच 27 जानेवारी या दिवशी पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची जयंती साजरी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये 400 सामने जिंकणारा पहिला खेळाडू कोण? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रॉजर फेडरर, पर्याय क्रमांक 2 राफेल नदाल, पर्याय क्रमांक 3 नोवाक जोकोविच आणि पर्याय क्रमांक 4 अँडी मरे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच याने आता एक ऐतिहासिक विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ग्रँड स्लॅममधील 400वा विजय त्याने साजरा केलेला आहे. ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये 400 सामने जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये बोटिक वांडे जेम्स चल्पवर 6-3, 6-4 आणि 7-6 असा विजय त्याने मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपनमधील रेकॉर्ड 102 विजय आणि 10 पराभव असा त्याचा नावे आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक विजयांच्या बाबतीत रॉजर फेडररच्या विक्रमाशी त्याने आता बरोबरी देखील केलेली आहे. आतापर्यंत 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता तो आहे आणि जो की एक विक्रमच आहे. ग्रँड स्लॅममध्ये 3 वेगवेगळ्या कोर्टवर 100 पेक्षा जास्त विजय मिळवणारा तो पहिलाच पुरुष खेळाडू आहे. आता कोर्टनिहाय त्याने कसे विजय मिळवलेत ते पहा. विम्बल्डनमध्ये त्याने 102 विजय मिळवलेले जे की ग्रास कोर्ट आहे. त्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये 101 विजय मिळवलेले जे क्ले कोर्ट आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड जे कोर्ट आहे त्यामध्ये त्याने 102 विजय मिळवलेले आहे. तर आपल्याला एक सरळ-सरळ वन लाइनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की ऑस्ट्रेलियन ओपनमधील आता कोण ग्रँड स्लॅममधील 400वा विजय मिळवणारा पहिला खेळाडू कोण? तर त्याचं उत्तर असेल नोवाक जोकोविच. पुढचा प्रश्न. 77वा प्रजासत्ताक दिन कोणत्या संकल्पनेवर साजरा केला जात आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 एक भारत श्रेष्ठ भारत, पर्याय क्रमांक 2 संविधान गौरव, पर्याय क्रमांक 3 आझादी का अमृत महोत्सव आणि पर्याय क्रमांक 4 वंदे मातरम 150 वर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वंदे मातरम 150 वर्ष. तर 77वा प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ही नुकतीच जारी करण्यात आलेली होती. त्याची संकल्पना आहे वंदे मातरम 150 इयर किंवा 150 वर्ष. प्रजासत्ताक दिन 2026च्या समारंभामध्ये 30 चित्ररथ सादर झालेले आहेत. 2500 सांस्कृतिक कलाकार यामध्ये सहभागी होते आणि सुमारे 10,000 मान्यवर यामध्ये पाहुणे सहभागी म्हणून झालेले होते. आता तुम्ही मला पुन्हा एकदा सांगणार आहात, आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल ऑलरेडी चर्चा केलेली आहे, की यावर्षीच्या जे काही 77वा प्रजासत्ताक दिन आहे, त्याला कोणते विदेशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. कारण आपण पाहिलंच आहे, की वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित दरवर्षी वेगवेगळ्या देशांतील कोणत्यातरी प्रमुख पाहुणे सहभागी होत असतात आणि याविषयी आपल्याला ऑलरेडी परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगणार आहात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा केलेली आहे. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण किती मानकरी निवडले गेलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 128, पर्याय क्रमांक 2 130, पर्याय क्रमांक 3 131 आणि पर्याय क्रमांक 4 135.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 131. पद्म पुरस्कार 2026 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला याची घोषणा करण्यात आली. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 19 महिला आहेत, तर 6 विदेशी म्हणजेच NRI, PIO आणि OCI तसेच 16 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 84 जिल्हे प्रतिनिधित्व यामध्ये आहे. 39,000 पेक्षा जास्त नामांकनामधून 131 मानकरी निवडलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच 10 जिल्ह्यांतील व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येते, की एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले? तर लक्षात घ्या 131 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये 5 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. आता यामध्ये महाराष्ट्राचा ठसा देखील खूप छान राहिलेला आहे. राज्यातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री आहे. प्रमुख पद्मविभूषण कोणते? तर धर्मेंद्र सिंह देओल हे यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर व्ही. अच्युतानंदन यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रमुख पद्मभूषण पाहूया. अलका याग्निक कला, भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक जीवन, पियुष पांडे मरणोत्तर जाहिरात व सर्जनशील क्षेत्र, तसेच उदय कोटक यांना उद्योग या क्षेत्रामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रमुख पद्मश्री पुरस्कार आपण पाहूया. भिकल्या लाडक्या धेंडा यांना आदिवासी लोककला, तारपा वाद्य जतन यासाठी पद्मश्री, रघुवीर तुकाराम खेडकर यांना तमाशातून व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी पद्मश्री, आर माधवन रंगनाथन म्हणजेच आर माधवन जो काय आपल्याला ॲक्टर माहिती आहे त्याला सिनेसृष्टीसाठी, सतीश शहा यांना मरणोत्तर रंगभूमी व चित्रपट यासाठी, श्रीरंग देवबा लाड यांना कृषी नवोन्मेष म्हणजे कापूस शेती यामध्ये चांगले कार्य केल्याबद्दल पद्मश्री, अमिंडा फर्नांडिस यांना आशियातील पहिली मानवी दुग्धपेटी हे चालवल्याबद्दल पद्मश्री, तसेच जनार्दन बोथे यांना जलसंधारण व ग्रामविकास यासाठी पद्मश्री, जुझेर वासी यांना भेंडी बाजार पुनर्विकास शहरी परिवर्तनामध्ये ज्यांनी काही कार्य केलेलं आहे त्यासाठी पद्मश्री, रोहित शर्मा आपल्याला माहिती आहे क्रिकेटपटू रोहित शर्मा याने भारतीय क्रिकेट संघाला 2 ICC करंडक देखील दिलेले आहेत, त्याला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच हरमनप्रीत कौर आपली फिमेल जी काही संघ आहे त्याची जी कर्णधार आहे ती हरमनप्रीत कौर जिने नुकतेच एक ICC करंडक देखील भारताला मिळवून दिलेला आहे, त्याला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच सत्यनारायण नोवाल यांना सोलर ग्रुप याचे जे संस्थापक आहेत, तसेच संरक्षण क्षेत्रातील ड्रोन निर्मितीमध्ये देखील त्यांचं कार्य राहिलेलं आहे, त्यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर ही एकंदरीतच पद्म पुरस्काराची यादी आहे. खूप शॉर्टमध्ये पाहिलेली आहे. डिटेलमधला पद्म पुरस्काराचा व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासमोर आणणार आहोत, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. पुढचा प्रश्न, 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमानुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय कोणते ठरलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 जळगाव, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळगाव. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे आता नुकतेच जाहीर झालेले आहे. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजेच क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे करण्यात आलेले आहे. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबोट, AI व ब्लॉकचेन याचा शासकीय कामकाजामध्ये वापर आणि GISचा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्द्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली आहे. आता आपण ते जे काही जाहीर झालेले सर्वोत्कृष्ट कार्यालय आहेत यांच्यावर एक नजर फिरूया. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय हे जळगाव, सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण, सर्वोत्कृष्ट महानगरपालिका पनवेल, सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक, सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, सर्वोत्कृष्ट पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय नांदेड, सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय आयुक्तालय संचालनालय संचालक तंत्र शिक्षण, सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय मंडळे महामंडळे प्राधिकरण यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ यांना मिळालेलं आहे. तर सर्वोत्कृष्ट मंत्रालयीन विभाग ठरलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे? त्यासाठीच पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 काकीनाडा, पर्याय क्रमांक 2 नेल्लोर, पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम आणि पर्याय क्रमांक 4 विजयवाडा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काकीनाडा. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प हा नुकताच काकीनाडा या ठिकाणी
स्थापन करण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापित केला जात आहे, जो एएम ग्रीन या कंपनीचा असून तो कार्बनमुक्त अमोनियाचे उत्पादन करून भारताला ग्रीन एनर्जी निर्यातीमध्ये जागतिक स्तरावर आणेल आणि ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करेल. हा प्रकल्प एकूण $10 अब्ज गुंतवणुकीतून विकसित होत असून अंतिम उत्पादन क्षमता 1.5 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष इतकी असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प हा आंध्र प्रदेशातील काकीनाडा या ठिकाणी आता स्थापित होत आहे. या प्रकल्पाची सुरुवात टप्प्याटप्प्याने होणार आहे, ज्यामध्ये 2027 पर्यंत 0.5 MTPA, 2028 पर्यंत 1 MTPA आणि 2030 पर्यंत पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यातून तयार होणारा ग्रीन अमोनिया जर्मनी, जपान आणि सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे. तसेच तो स्वच्छ शिपिंग इंधन म्हणजेच क्लीन शिपिंग फ्युएल आणि ग्रीन हायड्रोजनसाठी वापरला जाणार आहे. लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प आंध्र प्रदेशातील काकीनाडा या ठिकाणी आणि याची जी काही निर्यात होणार आहे ग्रीन अमोनियाची, ही जर्मनी, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वपूर्ण आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातून एकूण किती जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 14, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 16. तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.